नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत. आणि आपण जेव्हा ही म्हैस दूध काढायचं असतं तर म्हैस पण चांगल्या प्रकारे बनवली पाहिजे. तर म्हणून अगोदर आपल्याला पिल्लाला या ठिकाणी सोडायचं आहे. आणि कसं की काही वेळेस भरपूरच लोक काय करतात की पिल्लू नंतर सोडतात आणि अगोदर म्हशीला दान वगैरे मारतात, परंतु ही चुकी आपल्याला करायची नाही. कारण पिल्लू सोडल्यानंतर म्हैस खूप छान प्रकारे इकडे पाना सोडत असते आणि जे शेवटचं दूध असतं त्यातच खूप छान असा फॅट असतो. म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की म्हैस जेव्हा आपली म्हैस पिल्लू देते तेव्हा काय करायचं की तिला सवयच अशी लावायची की अगोदर हे पिल्लू सोडायचं आणि नंतर आपल्याला दूध काढायचं आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आमचं एक कॉम्पिटिशन या ठिकाणी लागलं होतं की लवकर दूध कोण काढतं. तर माझं सुरू आहे इकडे दूध काढणं आणि हा आहे आमचा संध्याकाळचं रोजचं रुटीन आणि संध्याकाळी दूध काढायचा टाईम. तर बघा, आता वाजले होते 6 आणि 6 वाजता दूध काढून गावात काही उकडे आहेत आणि घरीसुद्धा आम्ही काही थोडंफार दूध ठेवतो. तर अशा प्रकारे संध्याकाळचं हे सुरू होतं. तर आमचे म्हटले की तू संध्याकाळचं दूध काढत जा आणि मी सकाळचं दूध काढत जाईल, कारण म्हशीला आता सवय राहिली नाही. तर म्हैस एकाच हातावर व्हायला लागली आणि भरपूरच कामं आहे माणसाच्या मागे असतात. तर कुठे बाहेर गावी जर काम पडलं तर म्हैस ही दूध काढू देणार नाही. आता भरपूरच दिवस झाले मी काही दूध काढलं नव्हतं आणि आता ही सवय कमी झाल्यामुळे झालं काय की खूप असे बोटंसुद्धा दुखत होते. तर परंतु म्हैस खूप छान प्रकारे या ठिकाणी उभी राहिली आणि ती दूध काढत, कारण त्यांची सवय म्हशीला आहे म्हणून ते म्हशीच्या पुढे बसले होते आणि माझं सुरू होतं. मला वाटलं बकेट वगैरे सांडते की काय, म्हणून एका छोट्या भांड्यात इकडे दूध काढत होते. तर अशा प्रकारे दूध काढलं मी. तर जवळजवळ मला दूध काढायला या ठिकाणी 25 मिनटं लागले आहेत आणि 25 मिनटात मी पूर्ण दूध काढलं. तर अशा प्रकारे आमचं रोज संध्याकाळचं हे रुटीन आहे. आणि आता माझ्या भरणं सुरू आहे इकडे पन्न्या. तर या पन्न्यासुद्धा संध्याकाळी पॅक करावं लागतात, कारण 4 लिटर दूध हे गावात जातं. त्यामुळे कसं की आता हे घरी त्यांना सर्वांच्या दूध नेऊन द्यावं लागतं. तर अशी हे संध्याकाळचे आमचे कामं आहे. आता स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरला आणि आता त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळचं दूध तू काढायचं आणि सकाळचं दूध मी काढणार आहे. तर आता थोडीफार अशी सवय करणं गरजेचं आहे. म्हणून आज पहिला दिवस होता माझा, म्हणजे मला पण दूध काढलं जातं, पण आता भरपूर दिवस झाले काही दूध काढलं नव्हतं आणि आजच दूध काढलं. तर कसं की म्हशीला जर फॅट जास्त असला तर खूप या ठिकाणी जड जातं दूध काढायला. आणि गाईचं दूध काढणं सोपं असतं, पण म्हशीचं दूध काढणं जरा कठीणच आहे. आणि जवळजवळ म्हैस 5 लिटर दूध देते, त्यामुळे खूप असा वेळ लागतोच. तर जवळजवळ मला दूध काढायला 25 मिनटं लागले आणि सकाळी ते दूध काढणार आहे. तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासमोर शेअर केला टाकला आहे. तर बघा, इतकं फास्ट दूध ते काढतात. तर या ठिकाणी मला दूध काढायला थोडा टाईम लागला, पण सवय ही पाहिजेतच. आपल्याला कसं की माणसाच्या मागं कामं वगैरे आले किंवा बाहेरगावी जायचं काम पडलं तर जनावर हे एका हाती नको, म्हणून अशी सवय असली पाहिजे. तर ते बघा, आता वाजले आहे सकाळचे 6. तर आमचे दूध काढत होते. तर बघा किती पटापट या ठिकाणी दूध काढतात. खरोखर माणसाला कशी एकदम सवय झाली असते आणि माणसाची ताकदसुद्धा जास्त असल्यामुळे ते पटापट दूध काढतात. तर जवळजवळ आमच्या घरची 10च मिनटात या ठिकाणी मी टाईमसुद्धा लावून दिला होता. तर त्यांनी अगदी 10च मिनटात दूध काढलं. तर आपल्याला तर नाही जमू शकणार, परंतु नेहमीची जर सवय असली तर 25 नाही, पण जवळजवळ 20 मिनटात दूध काढू शकेल असं मला वाटते. परंतु 15 किंवा 10 मिनटात माझ्याकडून एवढं दूध निघणार नाही. तर असे आमची डेली रुटीन आहे ही. कारण शेतीला थोडा जोड व्यवसाय म्हणून थोडाफार आहे हा. तर बघा, हे एवढं दूध त्यांनी काढलं आणि हे दूध डेअरीवर द्यायचं आहे, कारण सकाळचं दूध आम्ही घरी ठेवत नाही, ते डेअरीवर दूध जातं, म्हणून सकाळी ते दूध काढणार. तर आपल्याला
जो म्हशीला खुराक आहे किंवा ढेप जी द्यायची आहे तर ते बघा, ही ढेप देतो आम्ही, सुग्रास वगैरे काही देत नाही. तर जे उडीद आहेत तर ते उडीद थोडेफार भरडले होते आणि बाजरी आणि उडीद जवळजवळ 5-5 किलो, तर ते 10 किलो भरडलं. आणि ही सरकीची ढेप आहे तर ढेप 2-2 किलो. आणि इकडे बघा याच्यात आहे गहू, थोडेफार तांदूळसुद्धा मी टाकले आहे. 5 किलो तांदूळ आणि 20 किलो गहू आहेत. आणि तुरीची चुरी आणि सोयाबीनची चुरी, असे 4 धान्य एकत्र करून असं पूर्ण दाण जे आहे आलप, तर ते आम्ही म्हशीला चारतो. त्याच्यामुळे काय होतं की म्हशीचं कॅल्शियमसुद्धा चांगल्या प्रकारे राहतं आणि म्हशीचं दूध कमी जास्त काही होत नाही. परंतु या आठवड्यात झालं काय की आता 2-3 दिवस झाले खूप असं तापा लागलं, तर खूप तापा लागलं म्हणून म्हैसीला आपल्याला 3 वेळेस पाणी पाजायचं आहे. कारण जवळजवळ अर्धा लिटर दूध हे म्हैस कमी द्यायला लागली. कारण म्हशीचं एक अनुभव आहे की जास्त जर तापा लागलं तर म्हशीला 3 वेळेस आपल्याला पाणी द्यायचं, नाहीतर 2 वेळेस दिलं तरी चालतं. एकदा सकाळीच पाजायचं आहे 7 वाजता, त्यानंतर आपल्याला म्हैस सोडायच्या वक्ती 11 वाजता, किंवा घरी जर म्हैस बांधलेला असली तर 11 वाजता एकदा पाणी पाजायचं आणि एकदा 3 वाजता. तर नक्की असं जर पाणी पाजलं तर आपली म्हैस दुधाला कमी पडणार नाही. परंतु 2दा जर पाणी पडलं तर नक्की म्हैस ऊन तापल्यानंतर कमी पडेल. तर असा माझा हा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला नक्की सांगा. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरा ब्लॉग नवीन घेऊन येईल, तोपर्यंत